आज मी आत्ता अक्षरशः खरोखर जे मनात येतं ते व्यक्त करायचा प्रयत्न करत आहे आणि त्यासाठी माझ्यासमोर दिवाळी अंक लोकप्रभाचा पडलेला आहे आणि त्याच्या मागची पार्श्वभूमी ही अशी आहे की मला वाचनाची खूप आवड आहे, परंतु आता सध्या काय झालं आहे की नुकत्याच घडून गेलेल्या एका अतर्क्य आणि दुःखदायक अशा विमान अपघातानंतर सगळ्यांचीच मती कुंठित झाली आहे आणि जीवनातली अनिश्चितता सभोवार घोंगावत असताना आपल्याला निश्चितच विचार करणं कठीण जातं. विचारांची दिशा आपल्याला योग्य ती सापडत नाही असा मला अनुभव येत आहे आणि याची पार्श्वभूमी अशी आहे की जरी मला वाचनाची खूप आवड असली तरी एक रुखरुख गेले दिवाळीपासून माझ्या मनात अशी आहे की एकीकडे मी लायब्ररीमध्ये केव्हाही जाऊ शकून तेथून मला एक पुस्तक एक मासिक असं मिळण्याला मुभा आहे आणि दुसरीकडे माझ्याकडे दिवाळीपासून माझ्यासाठी मुलांनी पाठवलेले अंक, दिवाळी अंक, पुस्तकं यांचं थप्पी पडलेली आहे आणि ती थप्पी तशीच आहे. का तर मी लायब्ररीत जातो, मासिक आणतो, दिवाळी अंक, पुस्तक असा सिलसिला चालत आहे आणि त्यामुळे मला मधून असं टोचणी लागते की अरे आता हे दिवाळी अंक पूर्ण कधी होणार. मला नाही वाटत कधी पूर्ण होऊ शकतील, कारण हे मासिक आणि पुस्तकं एकीकडे चालू लायब्ररीतून आणि दुसरीकडे आपल्याकडे ही दिवाळी अंक पुस्तकं. तर निदान दिवाळी अंक तरी आपण वाचून पूर्ण केले पाहिजेत. ह्या उद्देशाने आज मी मनाचा हिय्या केला. लायब्ररीतून मी स्वतः न जाता पत्नीला सांगितले तुला काय पाहिजे ते मासिक आण. त्याप्रमाणे तिने मासिक आणलेलं आहे. त्या मासिकाला मी हात पण लावलेला नाही आहे आणि मी आता लोकप्रभाचा दिवाळी अंक घेऊन गेले सव्वा तास प्रत्येक पान उलटत, दिवाळी अंकाचं प्रत्येक पान उलटत तिथे काय आहे त्याचा गोषवारा घेतल्यानंतर मला हे आता बोलावंसं वाटतंय की ज्यामध्ये कदाचित माझ्या मताप्रमाणे मी व्यक्त करतोय हे पहिल्यांदा सगळ्यांनी लक्षात घ्यावं. कुणाला नावं ठेवायची नाहीत, हे माझं वैयक्तिक मत आहे. तर मला जे आढळलं, साधारण मी काय करतो, पुस्तक किंवा मासिक हातात घेतलं की किती पानं आहेत हे आधी बघतो, संपादकीय वाचतो आणि अनुक्रमणिका बघतो आणि त्याप्रमाणे मी प्रत्येक पान उलटत असा पुढे जात राहिलो. अनुक्रमणिका आपल्याला समोर मांडलेलीच आहे. त्या अनुक्रमणिकेप्रमाणे मी एक जणू काही धडा असल्यासारखं, अभ्यास आहे, परीक्षा आहे, आपल्याला मार्क मिळणार आहेत, अशा हेतूने मी प्रत्येक पान उलटत गेलो. मला लक्षात आलं की एका बाजूचं पान पूर्ण जाहिरात
म्हणजे उजव्या बाजूचं पान पूर्ण जाहिरात, डाव्या बाजूला मजकूर, अशी ती पहिली गोष्ट माझ्या ध्यानात आली. दुसरं मला काय लक्षात आलं, हे सगळं पुढे पुढे वाचत जात असताना, की ह्याच्यात इतकी विषयांची सरमिसळ आहे आणि इतका सखोल असा प्रत्येक विषयाचा आढावा घेतला आहे की जणू काही PhD करायला कोणाला तरी भाग पाडावं अशा तऱ्हेचं सर्व काही लिखाण आहे. जनरली वैचारिक कविता, ललित लेख किंवा चुटकुले अशा तऱ्हेचा लोकप्रभा मी बघितलेला आहे. चित्रपट, नाटक अशा तऱ्हेच्या माहिती, कोणाची मुलाखत अशा तऱ्हेचा मी दिवाळी अंक लोकप्रभाचा पाहिला आहे. पण हा सगळा अंक मी शेवटपर्यंत बघितल्यावर मला लक्षात आलं की हे सारं गौळबंगाल कोणाकरता, कोण हे सारं डोकंला शॉट देऊन वाचणार. अक्षरशः मला तरी वाटलं की मी आधी डोळे फोडून, मला डोळ्यांचं कॅटरॅक्ट झाल्यामुळे बारीक अक्षर, त्यामुळे वाचायचं असलं तर खरोखर डोळे फोडून वाचायला लागेल. आणि तिथला जो मजकूर आहे तो इतका सखोल अभ्यासपूर्ण, ज्ञान ची गंगा किंवा ज्ञानसागर ओलांडला उतू जाणारा असा मांडला आहे की वाचणं ही शिक्षा वाटू शकेल. आता एक एक बघा, निकोबार बांधता येईल का हा विषयावर जो लेख आहे तो साध्यंत जणू काही आर्किटेक्चरल माहिती देणारा असा लेख आहे. पण वाचणार कसं आणि का? दुसरा, गुकेशची लढाई. मला वाचताना वाटलं मुकेशची लढाई, म्हणून उत्सुकता वाटली आणि वाटलं अरे हे तर छान, मुकेशच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम आला असेल असं. तर बघतो तो काय, मू नाही गुकेश, बुद्धिबळ. अरे बापरे, त्या बुद्धिबळाच्या सामन्यांचा जो काही पट आहे तो बघून मी चक्रावलो. नंतर युद्धस्य कथा रम्या, हे निदान काही चांगल्यापैकी अशी मनोरंजक माहिती असेल तर ती इस्रायल आणि गाझा इथला जणू काही नरसंहार. त्याच्यानंतर नक्षलवादी चळवळ का माघारली, म्हणजे विषय बघा कुठून कुठे. त्या पुढचा 7/11 बॉम्बस्फोटचं रहस्य काय, हा कदाचित लेख सखोल वाचण्याजोगा असू शकेल. परंतु शेवटी निष्पन्न जर हेच असेल त्याच्यातून की सगळेच जे काय आरोपी होते ते निर्दोष सुटले, म्हणजे आता काय वाचून शेवटी मिळवायचं काय असा प्रश्न उभा राहिला. पुढचा, बराक नदी समजून घेताना, पुन्हा मी पुनरुक्ती करतो, विषयाचं भान ठेवा, कुठून कुठे उड्या मारतोय तो. मला वाटतं इम्फाळ, मणिपूर किंवा तिकडच्या भागातल्या जो काही संघर्ष चालला आहे त्या संबंधीचा लेख आहे. त्यानंतर चिनी स्त्रियांची नू शू लिपी. अरे बापरे, आता ही लिपी अभ्यासायची, त्या सगळ्याचा नजरेखालून घालायचं, कोण कशा करता करायचं. त्यानंतरचा लेख निनावी रंग, मला वाटलं हे काहीतरी ललित लेख असेल. नो, तर इतका सखोल दृष्टी, रंग, निसर्ग, फुलपाखरं आणि या सगळ्या याच्यातून निष्कर्ष काय तर जसे आपण दृष्टी असेल तसे रंग आपल्याला दिसतात, हा निष्कर्ष. म्हणजे इथे रंग या विषयावर ज्यांचा सखोल अभ्यास झालाय अशांनी आपलं सारं ज्ञान तिथे ओतलंय. त्याच्या पुढचा लेख आहे विगत नायिका
PK रोझी कुठल्या तरी दाक्षिणात्य चित्रपटासंबंधीची आणि त्या नायिकेला आलेल्या डिफिकल्टीजची ही कहाणी आहे असंच फक्त ते वाचताना चालताना वाटलं. पण कोण आता कशा करता इतकं सखोल आपण डोकं घालणार. त्यानंतर निदान विविध मेट्रोची सफर म्हणजे वेगवेगळ्या जगामधील देशांचा जो काही लोकल म्हणजे स्थानिक प्रवासाचा मार्ग आहे त्याची सारी अभ्यासपूर्ण कहाणी आहे. हा कदाचित लेख मला त्यानंतर हे सगळं आढावा घेतल्यावर वाटतंय की वाचता येईल आणि वाचावासा वाटेल. त्यानंतर आपल्यासमोर घडत असलेली क्रांती म्हणजे AI आणि रिलेटेड जे काय आहे त्याचा सखोल अभ्यास, त्याच्यावरची डोकेफोडी. त्यानंतर पोलिसांचा तिसरा डोळा हा लेख कदाचित अधिक नजरेखालून घालावा असा असू शकेल असं वाटतंय. आणि कारण तिथे रहस्य, गुन्हा, त्याची उकल असं काहीतरी असावं. त्यानंतर मराठी भाषेची सहोदर म्हणजे हा इतिहासाचा एवढा पीठ पाडणारा विषय आहे मांडलेला. आणि ही जी माहिती आहे की दिल्लीहून दौलताबादला काय म्हणतात राजधानी पाठवली आणि त्यामुळे दख्खनी भाषा कशी तयार झाली त्याची साध्यंत कहाणी आहे. म्हणजे एखादा जो काय भाषा तज्ज्ञ आणि त्या विषयात डोकं घालणारा असेल त्याला हा लेख छान आहे. त्यानंतर जत्रा त्यातले त्यात हा हलका फुलका लेख असावा असं वाटतंय. कारण ते आपल्या मुलाला चांगल्या प्रकारचं उद्योग करता यावे यासाठी हा वडील जत्रेत घेऊन जात आहेत अशी काहीतरी मला इम्प्रेशन झालं. चतकोरातील श्रीमंती आता हा कदाचित एखादी गोष्ट असावी गरीब अशा कुटुंबातली वगैरे थोडीशी कथा असावी असं वाटतंय. आणि तोही एक कदाचित नजरेखालून मी घालीन कदाचित. पण मुख्य मुद्दा पुन्हा पुन्हा हाच की अरे सर्वच तुम्ही कुठल्या प्रकारचा वाचक समोर धरून हा अंक निर्माण केला आहे या प्रश्नाचं उत्तर काय. तर त्यामुळे मला सारखं सारखं हेच वाटतंय की वाचन म्हणजे एक शिक्षा की काय, की जणू काय वाचा नाहीतर काय होईल तुमचं. तर तसं वाटावं अशा तऱ्हेचा हा सगळा कारभार आहे. त्यापुढचा एक झाड फुलपाखरांसाठी म्हणजे झाडं वेगवेगळ्या प्रकारची फुलपाखरं हे ललित आहे लेख किंवा अभ्यासपूर्ण असेल. पण जो सर्वसामान्य वाचक आहे की ज्याला काहीतरी कथा, कविता आणि काहीतरी घटना, व्यक्तिचित्र असं अपेक्षित असतं, तो कशाला हे सगळं डोकं फोड करेल. शेवटी राशी भविष्य आहे ते त्यातले त्यात वाचनीय आहे. पण तेही इतकं त्रोटक आहे आणि कदाचित केवळ गुरु शनी असं वरवरचं वाटतंय. म्हणजे नुकतंच मी नाटक बघून आलो वरवर ते वधूवर, तर तशा प्रकारे हे वरवरचं भविष्य दिसतंय आणि त्याचे आडाखे कितपत बरोबर असतील याची शंका वाटावी असं मी अभ्यास करत असल्यामुळे आणि प्रत्येक ग्रहाचं विश्लेषण, ग्रह बदल, त्याप्रमाणे अनुकूल गुण किती दिवस अनुकूल आहे त्याप्रमाणे भविष्य मी लिहित असल्यामुळे मला हे सारं तितकंसं पटणारं नव्हतं. आणि शेवटचा जो लेख आहे तो मला वाटलं हा नक्की वाचावासा वाटणार. का तर शीर्षक गोठण गावची सुपरमॉम. हे म्हटलं एखादी अशी स्त्री असेल चतुरस्त्र की जी सगळं काही स्वतः एकटीने
चटपट करू शकणारी अशी असेल. पण पानं उघडल्यावर लक्षात आलं की सुपर बॉम्ब म्हणजे एक वाघीण. अरे बाप रे. आता शेवटी मग मी पहिल्या पानावर आलो, संपादकीय बघितलं. गिरीश कुबेरांचं संपादकीय. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आढावा मागच्या वर्षाचा आणि पुढे काय वाढलंय याचा केवळ आढावा घेणारा छोटासा असा जो भाग आहे तो नक्कीच तुम्हाला जाणीव करून देणार की काय घडून गेलं आणि काय घडतंय आणि तरी जग कसं बेफिकीर असणार आहे. पण अंकात काय आहे ही सर्वसाधारणपणे संपादकीयामधून अपेक्षा असते की आम्ही काय तुमच्या समोर मांडतोय, पण ते तर कुठेही नाही. आणि हे सगळं बाजूला ठेवून केवळ आढावा गेलेल्या काळाचा, पुढच्या काळाचा, तेवढ्या पुरतं ते चांगलं आहे. म्हणजे जर मार्कच द्यायचे झाले तर पासिंग मार्क देता येतील. कारण खरोखर जे अपेक्षित असतं कुठल्याही संपादकीयामधून ते म्हणजे आम्ही अंकात काय दिलंय हे जास्त असायला हवं. काय घडून गेलं हे फक्त इंट्रोडक्टरी असावी. तर असा सगळा हा माहोल मला एका बैठकीत आता मला टिकमार्क करावी की काय की हा अंक माझा वाचून झाला असं वाटावं, अशा तऱ्हेचं हे सगळं माझं मनोगत मला जसं वाटलं तसं व्यक्त केलं. आणि माझी खरं अशी इच्छा होती की एकाच वेळी 3 समोर मोबाईल ठेवायचे. एकीकडे ऑडिओ रेकॉर्ड होणार, एकीकडे ऑडिओ टू टेक्स्ट होणार आणि एकीकडे व्हिडिओ तयार होणार. पण मला तिसरा फोन काही ठेवता आला नाही. त्यामुळे फक्त ऑडिओ ध्वनिफीत बहुतेक निश्चित चांगली तयार होईल, पण छापील मजकूर कितपत येईल याची मला कल्पना नाही. कारण तो जो मोबाईल आहे तो मोबाईल उत्तम प्रकारे ऑडिओ टू टेक्स्ट करतो, परंतु त्याची बॅटरी किंवा जे ऑन ऑफ बटन आहे ते सहजासहजी ऑपरेट होत नाही. म्हणून मला युक्ती सुचली की किती वेळ ती बॅटरी चालू ठेवावी याचा मर्यादा वाढवावी आणि 30 साधारण मिनटं एवढा मर्यादा ठेवून मी या 2 मोबाईलवर माझा हा सारा कारभार मांडला आहे. बघूया कसा उत्पन्न होतो ते आणि किती वेळाचं झालं ते. तुम्हाला यामधून एवढंच लक्षात येईल की वाचन हे खरोखर चांगली सवय आहे, पण एखाद्याला शिक्षा द्यावी अशा तऱ्हेचं काहीतरी तुम्ही जर ठेवलं तर त्यासाठी लोकप्रभा हा दिवाळी अंक 25 असं मला वाटतंय. वैयक्तिक मत आहे. धन्यवाद. मी सुधाकर नातू.